नमस्कार मंडळी. कोरबारस मावळातील घनगड परिसरातील घाटवाटांच्या भटकंतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागील 2 भागात आपण लांबलचक केवनी पठार, घोणदांड घाट आणि प्राचीन खडसांबळे लेणी बघितल्या आणि नंतर चटका देणाऱ्या उन्हात डेऱ्या घाटाच्या चढाईला लागलो. तर या भागात आपण थरारक डेऱ्या घाटाच्या चढाईचा उर्वरित भाग बघणार आहोत. हे वाट वापरता का कोण डेऱ्या घाट? का बरं मारायला? आम्ही चालू आहे मारायला तिकडून. काय डोंगरीनाथ पडलाय आणि आलो इकडे. ते समोर कशी अवस्था झाली. पाणी पाणी करतंय हे पोरग. यांचे तोंड बघू शकताय कसा अवतार झालाय. ट्रॅव्हल्स कसा होता? वाट जास्त वापरत नाही. हे बघा काय काय रिस्की टप्पे पण आहेत जिथं वाट पूर्ण घसरून पडली आहे खाली. ही पूर्ण ट्रॅव्हर्स आहे. हा भैरवगडासारखा दिसणारा डोंगर, त्याच्या बाजूने पूर्ण हे रिस्की ट्रॅव्हर्स आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण सूर्योदय एकदम तोंडावा आलाय. आता बघा आपण कातर टप्प्यात आलोय. इथं पायऱ्यांचे अवशेष आहेत. पाणी का तुमच्याकडे थंड? हो, थंड बिसलरी एकदम चिल्ड. थंड कुठलं पाणी? हे बघा डेऱ्या घाटातील पूर्वजांच्या पाऊलखुणा, कातळकोडी करीव छोट्या छोट्या पायऱ्या आणि इथं नाव पण लिहिलंय काहीतरी. त्याचं आता कळाना काय लिहिलंय नक्की ते. कोरलेले इथून पुढे आता वाट वरती चढत चालली. हे बघा पायऱ्यांची शृंखलाच येतं. हे बघा कातळकोरी पायऱ्या. पूर्ण या कातळ टप्प्याला तिरक्या पावट्या आहेत, छोटे 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 छोटे. समोर लांबलचक केवनी पठार, हा घोणदांड. बघा पायऱ्या. चला रिस्की असा टप्पा या. डायरेक्ट खाली पोहलेन. या कातळात कोरीव पायऱ्या केल्यात या कातळ टप्प्यात आधारासाठी. वारं आलं वारं आलं वारं आलं वारे वाटते. उभ्या सरळसोट कातळात ही वाट कशी बनवली असेल याचं नवल वाटतं. एक पाय ठेवता येईल एवढी जागा. काही कातळात कोरलेल्या छोट्या पायऱ्या, तर काही ठिकाणी गवत मातीचा घसाऱ्याचा टप्पा. एक टप्पा आऊट असाच काहीसा इकडचा कार्यक्रम. ताम्हिणी घाट गाडीमार्ग झाला आणि आजूबाजूच्या परिसरातील वाटांचा वापर कमी झाला, जेथे आपल्या गाडीनेच खाली कोकणात जाऊ लागले. त्यामुळे या वाटावर आता गावातील लोकांची ये जा नसते. आपल्यासारखाच भटकाच कधी वाट वाकडी करत या आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा बघण्यासाठी इकडे फिरकत असतो. वाटांचा वापर नसला की त्यावर अडचण वाढते, टप्पे ढासळतात आणि वापराअभावी बऱ्याच वाटा बंद झालेल्या आहेत. हे बघा हे रिस्की ट्रॅव्हल्स घेऊन आलोय आपण आत्ता या नाळेत. आता इथून बघायची वाट कुठं नक्की. मला तर वाटतं इकडे जाते. रोया कुठे जाते बघ.
हां इकडून अशी वरती चढती वाट बघा. जाऊ आपण थोड्याच वेळात माथ्यावर जाऊ. खतरनाक पॅच होता. कातळ कोरीव पायरी आणि पुढं मातीचा घसारा, एकदम रिस्की. हे बघा खालच्या टप्प्यातून आपण ट्रॅव्हल्स मारून आलो आहे नाळेत. नाळेतून या कातळाला बिलगून वाट आता हे बघा अशी चढती वरती. नागमोडी घेऊन वळण घेत वरती जाईल. हे बघा वरती आल्यानंतर परत आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागल्यात छान अशा. आता या नाळेतून परत वरती चढाई. भारी वाटे, एकदम थ्रिल आहे थ्रिल. सरांची पाठ घ्या. प्रवीण कसा वाटतोय डेऱ्या घाट? खरं खरं सांगायचं, ये लवकर लवकर ये. नाही मोठ्या आवाजात पाहिजे ते, ये लवकर जरा पुढे. यांची तोंड बघू शकताय कसा अवतार झालाय. नाही याचा फोटो देतो मी तुम्हाला संध्याकाळी स्टोरीला बघा तुम्ही वाटलं. डेऱ्या घाटाने जिरवली पार, पक्की जिरवली. तो ट्रॅव्हल्स कसा होता? मुलीचा चेहरा दाखवला मला. म्हणजे हसण्याचा प्रश्न नाही तो, कारण की तो लय रिस्की आहे. इथं नौक्यांनी ट्राय पण करू नका ही वाट. एक साईडला पूर्ण फॉल आणि त्या कातळात कोरीव पायऱ्या आहेत अशा छोट्या छोट्या. बघितलं असेल तुम्ही. काय भंगरीनाथ पाळलाय आणि आलो इकडे. गप घरी झोपला असतो, मस्त आराम केला असता, मस्त गार पाणी पिलं असतं. इथं पाण्यासाठी मरतोय. मारतोय. आईला खालच्या कुंडात पाणी भेटलं नसतं तर आपली अवस्था वाईट झाली असती. खरंच आमचं नशीब. पिण्यासारखं नव्हतं पण आणि घेतलंय आपण. आम्ही येळाला केळं म्हटलं चला बाटल्या भरा, आणि त्याचाच आता उपयोग होतोय. कारण की ना प्रत्येक टप्पा चढला की तोंड सुकतंय आणि पाणीच लागतंय. ह्या राक्षसाने आमच्यात जास्त सगळ्यात पाणी पिलंय. 5 पांडवांची आणि ना ह्यानी एक बाटली पण भरून आणलेली नाही. त्याची शिक्षा आता देणार आहे त्याला आम्ही. आमचा जेवणाचा खर्च उचलणार आहे तो. हा लागण्याची पार्टी बी. हो नाही लग्नाची पार्टी नंतर. आता पाणी नाही आणलं त्याची शिक्षा आहे. पाणी नाही आणलं शिक्षण. आमचं पाणी संपवलं यांनी. मला इथनं गाडी भरून नेतो मी. गाडीत नेतो तुला मी. पाणी देतो वाटलं तर गाडीमध्ये सांगाय जेवणाचं कर फक्त, बाकी जाऊ दे मरू दे. मुळीच्या टप्प्यात आलोय आम्ही. मुळीचा आधार घेतो. इथं बघा वारुळ केवढे. तर आतून थोडीच चढाई राहिली. पोचलो मातो. बरं वाटायला लागले जरा आता. ते पण उन्हात आहे सगळा. बांबूच्या बेटाचा टप्पा आलाय. बांबूच्या बेटाच्या रानातील ही शेवटची चढाई, शेवटचा टप्पा. शेवटची ट्रॅव्हल्स. हा बघा खालून जो भैरवगडासारखा टप्पा दिसत होता तो आहे. हा त्याचा माथा. त्याच्या बाजूने बरोबर आपण वरती आलो. या झाडे भरल्या बांबूच्या रानातून वरती चढत परत तिरकी ट्रॅव्हल्स. आणि आता आपण माथ्यावर पोहोचू 100%. परत एकदा फसवणूक झालेली आहे. अजून थोडी चढाई बाकी. चला वाट लागली वाट. समोर बघू शकता हे हिरडीचं पठार. हा जांभळा डोंगर, त्याच्या पलीकडे कुंडलिका व्हॅली उतरते खाली. आणि ही जी माग रांग दिसते ते तामिनी घाट जवळची डोंगर रांग. आता आपल्याला या पठारावर जायचे. इकडे पुढं आसनवाडी आहे आणि तिथून मग आपल्याला बरीच मजल मारायची अजून. काम निघालंय. लय जोरदार भटकंती झाली आज. एकदम धडाकेबाज, जिरवणारी एकदम. अजून थोडी चढाई बाकी. वाट लागली. एक 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 टप्पा येतोय समोर. कशी अवस्था झाली. पाणी पाणी करतंय हे पोरग. तुला पाणी मिळणार नाही. थोडंसंच राहिले पुढच्या का. आता तू मर. चला ये पोरांनो लय झाला आराम. आईला अरे इकडे बघ ना सुळका कसला आहे तो. आणि पूर्ण त्या साईडला गोल आहे. आपण क्रेस्ट लाईनला आहे आता. इथून रांग फिरली आहे पूर्ण अशी. आणि या पूर्ण धारेवरूनच वाट उतरते खाली. या साईडला बी फॉल आहे, या साईडला बी फॉल आहे. इकडे बघू शकताय क्लाइंबरसाठी एक सुळका. कोणी क्लाइंब केलाय का नाही काय माहिती. त्याच्या बाजूला हा हे टेपाड बघा ना कसं मस्त गोल आहे. चला आता थोड्याच वेळात आपण माथ्यावर पोहोचू. अजून माथा आला नाही.
फसवा फसवी चालली आहे नुसती फसवा फसवी. चला ये पर्ण चला. आराम करत 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 आता 2 तास झाले, 4 वाजलेत. फायनली मित्रांनो आपण माथ्यावरच्या सपाटीला आलोय. बरेच जाळे आहेत, करवंदाच्या सागाची झाडे आहेत आणि थोडी थोडी चढाई पण आहे. आता थोड्याच वेळात आपण इथल्या पुढच्या वाडीत पोहोचू. मॅपवर बघितलंय थोड्याच अंतरावर घरं दिसत आहेत. मस्तपैकी पाणी घेऊ पहिलं, आवड जीवात जीव येईल. मग काय अजून एक ट्रेक मारायला आपण तयार होऊ. आता उन्हाची तीव्रता पण कमी होईल कारण की 4:15 वाजलेत. झाडी भरल्या रानातून आता मोकळवणात आलोय. वाट अशी जास्त मळलेली नाही. ही खरं वाट चढून आलेलंच बरं आहे. उतरणीला अवघड आहे, रिस्की पॅचेस आहेत बरेच त्यात. बघा इकडे घनगड दिसतोय. आपल्याला पूर्ण या रानातून ट्रॅव्हल्स मारत या ठाण्याच्या डोंगराला घनगडाच्या तिकडे जायचं. थोडं चाललं तरी तोंड सुकतंय. बेकार अवस्था होती या वनात. त्यामुळे आपलं आता इथून पुढं नाईट ट्रेक करायचे, नाही तर मस्त जंगलाचे झाडी भरले जंगलाचे ट्रेक करायचे आणि पाणी भरपूर न्यायचं सोबत. एवढंच डोक्यात ठेवायचं. अजिबात दुपारचं कुठं ट्रेकला जायचं नाही. केवणीच्या पठारावरून आपण हे सुळके बघितलेले. हा मारठाण्याचा डोंगर. आमची धुराळा टीम, धुराळाच्या पोरांचा धुराळा निघालाय पार. अशी दमदार भटकंती झाली. आता आपण वाडीत आलोय. ही बघा चांगली मळलेली वाट आहे. आता पहिलं पाणी प्यायचंय. पार तोंड सुकल्यात. चला आसनवाडीत आलेलो आहे आपण, जे की माथ्यावरचं गाव आहे. रस्त्याचं काम चाललंय. नमस्कार आजी. नमस्कार. पाणी द्या आम्हाला पाणी. बरं बरं. तुम्ही पाणी कुठून आणता? कुठे आहे वीर? लय लांब आहे का? बरं बरं तिकडेच जातो मग. तुम्हाला त्रास नको. काढायला आहे का इथं काय? पावरा बिवरा आहे का? आहे का? नाही तिथं जायचो ना, पावरा नसायचा. अरे 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 कसं वाटतंय आज तुला? हा सुख ना, सुख सुख बोलतं तरी येते का तुला? अरे इकडे बघ. 10 तासाची पाणी भेटलं. अरे 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 थोडं हे वाट वापरता का कोण? डेऱ्या घाट का बरं? मरायला आम्ही चालू आहे मरायला तिकडून. की पाणी मग आता तुम्हाला खालच्या कोकणात जायचं म्हणलं काय करता तुम्ही? तुमचं पाहुणं बिवणं असतील ना खाली? मग अहो मग कुठून? तामिनी घाटातून जाणार? आईला भारी वाटे पण कातळात पायरे आहेत. अवघड आहे थोडी. हो आणा आणा. तर बघा ही पण लोक वापरत नाही ती वाट. याला सांगा जरा चांगलं. बाकी या पोराला सांगा यांनी. मावशी आमचं बी पाणी संपवलं यांनी. जरा लग्न झालं त्याच्यामुळे जरा पाना. बायकोनी डाबा बी दिला नाही. हा होय हे सुळके म्हणजे पाळणा. हा 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 सुळक क्लाइंब केलं असेल ते. हे बघा यांना या सुळक्यांना पाळणा बोलतात. आणि ह्या डोंगराला चन्नाई, चन्नाईचा डोंगर. आणि तिकडे जांभळ्या, हिरडी, हिरडीचा पठार. ह्या पठाराला काय म्हणतात? हा हा ओके. इकडून पुढं गुटका गाव ना? हा हा चला येतो.
हो तिकडे ते अंधार पण ट्रेक होय. बघा ह्या लोकांचं नातेसंबंध खालच्या कोकणात, त्यामुळे ह्या वाटा चालू होत्या पहिले. आता कोणच वापरत नाही. आता जे ते गाडीचा वापर करते डायरेक्ट इथून तामिनी गाडून खाली मग तिकडं नाक्षेत. त्यामुळेच ह्या वाटावर बरंच गचपण माजले, कारण की वापरच नाही त्याचा. आणि वाटा पण रिस्कीच. हे आपल्यासारखीच भटकी येतात आता, तेवढाच त्याचा काय तो वापर होतो. आता आपण चालू आहे गावाची विहीर आहे, तिथं मस्तपैकी थंडगार होऊ, एकदम फ्रेश वगैरे होऊ आणि मग एकोली गावाकडे चालायला सुरुवात करू. म्हशी ताण आलेलं दिसतात. तुमचं मालक कुठे राहता बादली बी नाही ते काढलं असतं पाणी. हे बघा गावकाची विहीर, यातलं गावकरी प्यायला पाणी घेतात. आजी ताण लागली काय त्यांना? आता पाणी कुठे त्यांना आहे का? इथलं नाही काढता येत का? मग पुढं पण विहीर आहे का? मग हे फक्त प्यायला वापरता का? हां हां. तर मित्रांनो, आता मस्तपैकी विहिरीवर पाणी पिलंय, पोटपूजा केली आहे आणि आता आपण या पूर्ण समोरच्या माठाण डोंगराला वळसा मारत एकोले गावात चाललो आहे. एक 3-1 किलोमीटरची चाल आहे, फ्लॅट वॉक आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आता ऊन पण कमी झाले, त्यामुळे 1 तासाभरात आपण जाऊ एकोल्यात. मग तिथं आपल्या ट्रेकची सांगत होईल या धाराकेबाज ट्रेकची. पाण्यापायी मरत होते, पाणी करत होती, पोट भरून पाहिजे एवढं पाणी पिले विहिरीव. आता निघालोय आम्ही, आत्ताच जेवलो. चल रॉय, चल चल चल. या आसनवाडीतून पुढं गुटका गावी जायला वाटे, गाडी वाट चांगली. आपण 3 घेता या पूर्ण डोंगराला वळसा मार, तिकडून झाडी भरल्या रानातून पलीकडे जाणार आहे. आता आपल्याला थोडासा भाग दिसतोय घनगडाचा, हा बघा, तिकडं जायचं आहे आपल्याला. गावातून आपण या सिमेंटच्या रस्त्याने आलो, आता इकडून डावी घेतोय एकोले गावाकडे जायला. हे इथले पाळणा सुळके. गुरु चालली घराकडे. नमस्कार बाबा, बरं आहे ना मामा? त्या मागच्या डोंगराला काय म्हणतात, पाळणा? त्या मागच्या सुळक्यांना पाळणा म्हणतात का? आणि या डोंगराला हा मार ठाण्याचा? आणि ह्या डोंगराला काय म्हणतात? चन्नई. आणि त्याच्या पलीकडे जांभळ्या. तर चाललो आता एकोल्याला. ही डेऱ्या चढून आलो वरती. हो हा. आता एकोलीला गाडी लावली ना, गोंधाण उतरला. चला येऊ का आता, अंधार पडायचा. तर समोर आपल्याला घनगड क्लिअर दिसतोय एकदम, त्याचा बुरुज दिसतोय बघा बाले किल्ल्यावरचा. आता या मोकळवनातून झाडी भरल्या रानात घुसायचे पुढच्या. आत्तापर्यंतची चाल पूर्ण या मोकळ्या रानातून होती, आता झाडी भरल्या जंगलात वाट घुसते आणि इथून पुढं पूर्ण जंगलच आहे. अगदी ती घनगडाच्या इथली मारखिंडीची नाळ लागसपर्यंत. या रानाला वेगळा बघा वाटांचं जाळ आहे एकदम, प्रॉपर वाट माहिती पाहिजे. मुंग्यांचं वारूळ.
रोया काहीतरी पळालं पुढून. हा खरब्या खरबी करा असेल काहीतरी. आवाज आला जरा. क्यू! काहीतरी होतं, जाऊ दे चल. घनदाट झाडी एकदम. घनगड आता एकदम समोर दिसतोय आपल्या. वाटेवरून सुंदर असं तैलबायलाच्या कात्र भिंतींचं दर्शन. हे बघा इथे एकोले गाव आहे. इथे एकोले गाव, तिथून आपण ट्रेक स्टार्ट केला. हे केवणीचं पठार पूर्ण. हा घोणदांड उतरला आणि मग इकडे खडसांबळे लेणीकडे गेलो. खडसांबळे लेणी बघून परत आलो. इकडे नदीत उतरलो. नदीतून मग हा डेऱ्या घाट चढून आपण इथं आसनवाडीला आलो. इथं आसनवाडी आहे. आणि मग तिथून आता या झाडी भरल्या रानातून मारठाण्याच्या डोंगराला वळसा घालत आपण आता परत हे लूप कंप्लीट होणार आहे आपल्या एकोले गावात जात. अजून बरीच चाल बाकी आहे. पूर्ण आपल्याला इकडून नाळेत जायचं आहे आणि तिथून ट्रॅव्हल्स मारत या घनगडाला वळसा घालत एकोले. हे बघा आपण आता, हे बघा ही घनगडची इथली मारखिंड, ती जी नाळ उतरली आहे त्या नाळाला आता पूर्ण वळसा मारत या रानातून पलीकडे चढून जाणार आहे. हा बघा घनगडाचा कातळ कसला दिसतोय, खतरनाक एकदम उभा सरळसोट. इकडं आता सुंदर असा सूर्यास्त होण्याच्या मार्गावर. नाळ समोर लांबलंच केवणीचं पठार, जे आपण सकाळी चालत गेलेलो. मागे मारठाण्याचा डोंगर बा कसला वाटतोय, खतरनाक एकदम. चला चला, उजेडाचं आपल्याला जायचंय. उजेडाचं एकोल्यात पोहोचले एवढं चांगलं आहे. 6:15 वाजलेत. चला थोड्याच वेळात आपण आपलं लूप कंप्लीट होईल पूर्ण. आपण जिथून स्टार्ट केलेलं एकोले गावातून ती गाडी वाट आलेली पुढं घनगडच्या बाजूला, तिला जाऊन मिळणार आहे आता. माझं बघा मारठाणा कसला वाटतोय, खतरनाक. आणि इकडे घनगड आणि पुढे सुंदर सूर्यास्त होते. भारी झालं, एक नंबर ट्रेक झालाय. एकदम फाडू, धडाकेबाज, दमदार. शब्द द्यावे तितके कमीच आहेत. चांगली जिरली आहे उन्हाने. इथून पुढे कानाला खडा. म्हणजे उन्हाळ्यात आम्ही असं जंगल झाडीवरले ट्रेकच करतो. हा बरेच दिवस पेंडिंग होता. आणि शिवजयंतीला आम्ही ह्या साईडचंच जास्त करून प्लॅन केलेत. जसं की तैलबाईला पठाराच्या वाटा, एक वाट उतरायची, सुधागडावर जायचं, शिवजयंती करायची. 12 एकर तिथं मस्तपैकी शिवजयंतीचं आयोजन करतं 19 फेब्रुवारीला. मग ते करत करत आम्ही तैलबाईलाच्या पठाराच्या 4 वाटा उडवल्या, नंतर केवणीच्या उडवल्या, आणि मग नेमक्या ह्या मधल्या राहिलेल्या त्या आता पूर्ण होत आहेत. भारी वाटतं एकदम. आता या परिसरातील बऱ्यापैकी परिसर झालाय फिरून. या आसनवाडीला आत्ता चढून आलो डेऱ्या, तिकडं पलीकडे हिरडीला गाडवलोट आवळीची वाट, नंतर या साईडला केवणीच्या आता आज केलेलं घोणदांड, त्याच्या पलीकडं नळीची वाट, त्याच्या पलीकडं नांदांड, मग नंतर तैलबाईला पठाराच्या भोरप्याची नाळ, नंतर घोडेजीन, नंतर सवाष्णी, नंतर वाघजाई, वारसदार राहिला आहे पलीकडचा. अशा भारी वाटा आहेत या साईडला. सुधागड, तैलबाईला, घनगड या 3 किल्ल्यांच्या परिसरातल्या. याने आज आमचा लय घाम काढलाय.
आता चाललाय सुट्टीवर. लय म्हणजे फार चटका दिलाय आम्हाला, चटका. पाणी पाणी करायला लावले आम्हाला. महत्वाचं आहे ते. असणं महत्वाचं आहे. त्याला चुकवून आता झाडीवरलं जंगल ट्रेक करायचं. त्याला गावायचंच नाही, नाही तर नाईट ट्रेक मारायचं मस्तपैकी. बराच लांबचा पट्टा मारला. या डोंगरांच्या इथं होतो आपण, चेन्नईचा डोंगर तो. तिकडून आपण या झाडी भरल्या रानातून आलो आता. धुराळा केला आज, धुराळा. हे बघा, ही सकाळी आपण तिकडे गेलेलो वाट केवणी पठाराकडं. तर मित्रांनो, आता एक 10 मिनिटातच आपण एकोले गावात पोहोचू. हे आपण सकाळी ज्या गाडी वाटेने केवणी पठाराकडे गेलेलो त्या वाटेला आता मिळालो आहे. हा मागे बघू शकताय घनगड. तर आता थोड्याच वेळात पोहोचू आपण. तर आजची एकदम धमाल भटकंती झाली. धुळाचा अशा स्पेशल ओकेजन्सला ट्रेक असतात भारी भारी, जसं की इयर एंड. आत्ताच केला इयर एंड. आता शिवजयंती विशेष मोहीम होती, तर हे आमचे नवीन साथीदार आज जोडले गेले आम्हाला. तर एकदम धडाकेबाज ट्रेक झाला आहे. तर आपली पोरं सांगतील कसं काय त्यांना अनुभव आला आहे. प्रवीण, काय बोलशील? अनुभव खतरनाक होता. म्हणजे एवढं वाटलं नव्हतं की एवढा हार्ड पॅच राहील. म्हणजे जे शेवटच्या दाऱ्या घाट्यामध्ये जो पॅच लागला शेवटचा, तो म्हणजे लिटरली असं होतं की दारा नाही रे, डेऱ्या. डेऱ्या घाट. डेऱ्या घाटात जो शेवटचा पॅच होता तो अतिशय अवघड होता. आणि चढाई पण जास्त, आणि उन्हाने जास्त. म्हणजे परीक्षा मेन म्हणजे आमची उन्हाने घेतली. उन्हाने म्हणजे हालच केले आमचे. बाकी ओव्हरऑल ह्याचं तर काय बसल्यावरूनच कळत असेल तुम्हाला ह्याचं काय हाल झाला असेल. त्याला सोडा. रोय, काय बोलशील? नेहमीप्रमाणे धुराळा विशेष धुराळा झालाय आणि चांगली तांगडतोड झाली. उन्हाचं इथून पुढं आम्ही आज थोडंसं पाण्याच्या बाबतीत आमची काचकूच झाली, तर इथून पुढं आम्ही काळजी घेऊ. नाही, पाणी आता इथून पुढे ठेवलंच पाहिजे. तुम्ही 2 लिटर ठेवत असाल पाहिजे. अशा ट्रेकला 3-4 लिटर तरी पाणी पाहिजे तुम्हाला. अनुपम, ट्रेक चांगला होता. आणि पहिल्यांदाच अमोल दादावर असं सेपरेट एक ट्रेक केला, पण उन्हामुळे थोडासा जरा जास्त त्रास झाला आणि पाण्यामुळे. तर इथून पुढे आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जोपर्यंत ज्या ज्या वेळी ट्रेक करताल लक्षात घेऊ नका. हे होतं आता परत येत नसतंय. तर आपलं नाईट ट्रेक करा, झाडी भरली जंगल ट्रेक करा. जास्त शक्यतो असं दुपारचं नको, इव्हिनिंगला एखादी म्हणजे रूट मारा, सकाळी एक मारा. असं करत जरा प्लॅनिंगनी करा. जास्त त्रास होऊन देऊ नका. कुणी हाडाचं ट्रेकर म्हटलं नाही तरी चालेल, नाही म्हणलं तरी चालेल. तर जीवाला त्रास नाही झाला पाहिजे, जसं की आज याला झालाय. ह्याचे तुम्हाला आम्ही फोटो आता टाकतो याच्यामध्ये, मग त्यावेळेस तुम्ही बघा की काय म्हणतात ना, जाळ दूर संकट एक एकदमच निघालेले. बरं मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटमुळं जरा असं हुरूप येतो आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नक्की कळवा कमेंटमध्ये कसा झाला व्हिडिओ. भेटूया लवकरच असाच एखादा दणकेबाज धडाकेबाज ट्रेक घेऊन. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला, गिरली आमची. बाय बाय.